नमस्कार. एमपीएससी किंवा इतर सर्व स्पर्धात्मक परीक्षेसाठी जे करंट अफेअर्स आणि जे राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान हा जो विभाग आहे तर त्या रिलेटेड काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर सुरुवात करूया आजच्या या आपल्या लेक्चरला. तर लक्षात घ्या, इथं जनजातीय गौरव दिवस हा 15 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो आणि तो कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो बघा, 2021 पासून. तर हे जे आदिवासी थोर नेते आहेत तर त्यांचं नाव आहे बिरसा मुंडा. ठीक आहे, बिरसा मुंडा यांचा हा काय आहे, जयंती आहे किंवा जन्मदिवस आहे. तोच दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. तर याच्यामध्ये अजून एक दिवस लक्षात ठेवावा लागेल, तो म्हणजे 9 ऑगस्ट. काय आहे या 9 ऑगस्ट या दिवशी? तर आंतरराष्ट्रीय डे ऑफ वर्ल्ड इंडिजिनियस म्हणजे देशी किंवा जे मूळ आदिवासी लोक आहेत, ठीक आहे, तर त्यांचा किंवा ज्याला आपण वर्ल्ड ट्रायबल डे असं म्हणतो, आदिवासी दिवस, तर तो साजरा केला जातो 9 ऑगस्टला. हे लक्षात घ्या. तर या संदर्भात आपल्याला एक मिशन लक्षात ठेवायचं आहे, ते आहे नॅशनल सिकल सेल अॅनिमिया एलिमिनेशन मिशन. तर याचा आणि या वरच्या बातमीचा काय संबंध आहे का? तर काहीसा आहे. तर बघा, हे कधी सुरू झालं ते आपण बघूया. हे सुरू झालं 1 जुलैला 2023ला. हे मिशन मध्य प्रदेशमध्ये, एमपी मध्ये एका सुगडो नावाच्या गावामध्ये सुरू झालं. तर याचं जे उद्दिष्ट काय आहे बघा, एलिमिनेशन किती सालापर्यंत करायचं आहे? 2047 सालापर्यंत हे उद्दिष्ट आहे त्याचं. आणि हे काय होतं, जिथं आदिवासी लोकसंख्या जास्त असते तर त्या ठिकाणी सिकल सेल अॅनिमिया हा आजार होतो. तर हा आजार कशाशी संदर्भात आहे? तर तो आहे रक्ताशी संदर्भात. याच्यामध्ये काय होतं, ह्या ज्या लाल रक्तपेशी असतात ना, त्यांची संख्या अचानक कमी होते आणि त्याचा आकारमान पण बदलतो. आणि तो आकार कसा होतो? विळ्यासारखा होतो. त्यामुळे आपण ज्याला जसं म्हणतो की रक्ताचा क्षय होणे, हा इथं प्रकार आपल्याला दिसून येतो. आणि हा आजार कसा आहे? अनुवंशिक आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, ज्या रेड ब्लड सेल आहेत, लाल रक्तपेशी आहेत, त्यांची संख्या कमी होते आणि ते भरून येण्यामध्ये, म्हणजे रक्त परत होतं तसं परत पूर्ववत होण्यामध्ये, भरून येण्यामध्ये खूप वेळ लागतो. तर याच्यावरती अजून असं काही परमनंट इलाज आलेला नाहीये. तर याच्यामध्ये काय बघा, ज्यांना दोघं जर असतील, पुरुष आणि स्त्री, जर त्या सिकल सेल अॅनिमियानं आजारी असतील तर त्यांनी लग्न नाही केलं पाहिजे. हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ याचे जे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा आजार आपल्याला जाणवतो. ठीक आहे. तर याचं उद्दिष्ट काय? 2047 पर्यंत कमी केलं पाहिजे, निर्मूलन. आणि सुरुवात कुठं झाली बघा, एमपी मध्ये झाली 1 जुलै 2023ला. त्यानंतर पेगॅसिस हे तुम्हाला माहित असेल, हे पाळत ठेवणारे एक सॉफ्टवेअर आहे किंवा एक तंत्रज्ञान आहे असं म्हणूया. तर ते कुठल्या देशाचं आहे? तर ते आहे इस्रायल या देशाचं. ठीक आहे. ते कधी सुरू झालं? 2010-11च्या दरम्यान त्यांनी हे सॉफ्टवेअर किंवा हे स्पायवेअर काय केलं? विकसित केलं. तर आपल्याला हा सेक्शन 69 समजून घ्यायचा आहे, इन्फॉर्मेशन आयटी ऍक्ट 2000 मधला. हा GS2 च्या पेपरमध्ये राज्यसेवेच्या मुख्यला उपयोगी येतो. त्याच्यामध्ये काय असतं की सरकार आहे ना, तर ते समजा त्यांना असं कुठली व्यक्ती संशयास्पद वाटली किंवा काही महत्वाच्या याच्यामध्ये त्यांना वाटलं की यांच्याकडून यांना आपण पाळत ठेवू शकतो, तर ते कलम लक्षात घ्या, सेक्शन 69 हे त्याचं कलम आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसतो. तर भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 21 लक्षात घ्या. हे काय सांगतं बघा, राईट टू प्रायव्हसी. हा. आणि त्याच्या संदर्भातली केस कोणती आहे? केस पुट्टुस्वामी केस 2017. ती कशाची संदर्भात आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेलच. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये जो मूलभूत अधिकार आहे, कलम 19(1), ते काय सांगतं आपल्याला? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. ठीक आहे. तर हे सुद्धा या माध्यमातून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर मागं ना, याच इस्रायलनं लेबानन या देशामध्ये पेजर किंवा वॉकी टॉकीच्या माध्यमातून ब्लास्ट केला होता. ठीक आहे. त्याचा संदर्भ सुद्धा हा पेगॅसिसशी आपल्याला जोडता येतो. ठीक आहे. लेबॅननमध्ये ती घटना घडली होती. त्यानंतर हे जे आहे बघा इथं, चीननं ईस्ट ही एक तंत्रज्ञान डेव्हलप केले. तर ईस्ट म्हणजे नेमकं काय? ईस्ट म्हणजे एक्सपेरिमेंटल ऍडव्हान्स सुपर कंडक्टिंग टोकॅमॅक. म्हणजे काय की एक प्रकारचं न्यूक्लिअर रिॲक्टर ते डेव्हलप करतायत. ठीक आहे. न्यूक्लिअर रिॲक्टर डेव्हलप करतायत. त्याचं नाव आहे ईस्ट, एक्सपेरिमेंटल ऍडव्हान्स सुपर कंडक्टिंग टोकामॅक. तर यालाच दुसऱ्या सांकेतिक भाषेत काय म्हटलं जातं? आर्टिफिशियल सन म्हणजे कृत्रिम सूर्य कोण तयार करते? चायना तयार करते. ठीक आहे.
हे मटेरियल, हे एलिमेंट्स त्याच्यामध्ये यूज होतात, टंगस्टन, मोलिबिडियम आणि ग्राफाइट. तर याच संदर्भात ही संकल्पना आहे कॅरिपोइया. ठीक आहे, जसा उच्चार असेल त्या पद्धतीने बघा, कॅल्सिओपोइया. यालाच काय म्हणतात, आर्टिफिशियल प्रोडक्शन ऑफ द गोल्ड असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर एआय समिट, एआय ऍक्शन समिट जे आहे, तर 2025 ची कुठे घडते बघा, 2025 ची आहे फ्रान्स या देशामध्ये. ठीक आहे, तर 2024 ची कुठे झाली आणि 2023 ची कुठे झाली एआय ऍक्शन समिट. तर 2024 ची झाली साऊथ कोरियामध्ये. कुठं? साऊथ कोरिया. आणि 2023 ची कुठे झाली? युके या देशामध्ये. तर असे प्रश्न तुम्ही लक्षात घ्या, छोटे छोटे असे सोपे प्रश्न असतात, पण नंतर आपल्याला हे कठीण जातं रिवाइज करताना. तर अशा पद्धतीने आपण हे पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ माहिती घेऊया. तोपर्यंत थँक्यू.